दादा म्हणतात याला पाडूनच दाखवतो। नाही, मला खरंच जेन्युइनली प्रश्न पडतो की आदरणीय दादा, जर मी तत्व गहाण टाकून, स्वाभिमान गहाण टाकून, मान झुकवून मोदी मोदी करणाऱ्या, मोदींची तळी उचलून धरणाऱ्या तुमच्या महायुतीच्याच बाजूला सामील झालो असतो तर छातीवर हात ठेवून सांगावं एकदा, तुम्ही हेच बोलला असतात का? आज जेव्हा तुम्ही सांगताय ना अमोल कोल्हेला पाडून दाखवतो, तर खडा सवाल आहे आमचा, अरे साध्या शेतकऱ्याच्या पोराला घेरायला दोन दोन उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यातली सत्ता आणि देशातली सत्ता जर लावावी लागत असेल तर खडा सवाल आहे आपला। ते दीवार सिनेमामध्ये डायलॉग होता ना, मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है? हाँ, तसा आजकाल प्रश्न आहे। आमच्याकडे मुख्यमंत्री, दोन दोन उपमुख्यमंत्री, 200 आमदार आहे, केंद्रातली सत्ता, राज्यातली सत्ता आहे। तुझ्याकडे काय आहे? मी सांगतो, माझ्याकडे आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद आणि ही मायबाप जनता आहे। आणि म्हणूनच दादांना खरंच विचारावं असं वाटतं तुमच्याविषयी पूर्ण आदर ठेवून, कारण दादा आपसे बैर नहीं, दादा आपसे बैर नहीं, लेकिन बीजेपी की कोई खैर नहीं, हा आमचा बाण आहे। कारण ज्या भारतीय जनता पक्षाने आमचा अपेक्षा भंग केलाय त्यांची तळी तुम्ही उचलताय। आणि म्हणून खरंच प्रश्न पडतो, काय चुकलो? का सांगता तुम्ही? का आव्हान देता येऊन? म्हणजे आमचा काका मामा राजकारणात नाही हे माझं चुकलं? की MBBS डॉक्टर असताना, कला क्षेत्रात असताना, जे मला कायम आदरणीय जयंत पाटील साहेब म्हणतात, तत्वाच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं हे आमचं चुकलं? 19,500 कोटी रुपयाचा निधी मागच्या 5 वर्षात आणला हे माझं चुकलं? इंद्रायणी मेडिसिटी सारखा प्रकल्प, जेव्हा कोविडच्या काळामध्ये पेशंट सिरियस झाल्यानंतर बेड मिळेल का ही आम्ही धावपळ करत होतो, ही अवस्था परत माझ्या लोकांच्या नशिबी येऊ नये म्हणून 26 सुपर स्पेशालिटी असलेलं, 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एका कॅम्पसमध्ये असलेला इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्प आणायचा म्हणून तुमच्या मागं मागं फिरत होतो, 10 वेळा तुमच्या दालनात बैठका करत होतो, हे आमचं चुकलं? म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली, त्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसंस्कार सृष्टी व्हावी म्हणून तुमच्या दालनात 10 बैठका करत होतो, हे आमचं चुकलं? की आम्ही तत्वाच्या, निष्ठेच्या बाजूने उभं राहिलो, स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकला नाही, हे आमचं चुकलं? आणि म्हणूनच सांगतो दादा, अनेक वेळा तुम्ही बोललात, 12 सभा माझ्यासाठी घेतल्यात, गौरव आहे रे आमचा। जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्याला 12 सभा घ्याव्या लागत असतील ना, तर काम बोलतय म्हणून इथं अडकून पडावं लागतंय। आणि म्हणूनच आदरणीय दादांना विनम्रतेने सांगतो की दादा, साधं मांजर सुद्धा कोंडून मारायचा प्रयत्न केला ना तर प्रतिहल्ला करतं, शिवसिंहाची औलाद आहे, थांबणार नाही। आता तर प्रचार सभा संपल्यानंतर अजून विधानसभा बाकी आहे, करारा जवाब मिलेगा। आणि एवढंच नाही, आता तर पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुद्धा असतील। आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तेव्हा त्याची फक्त तयारी ठेवा, एवढंच तुम्हाला सांगतो।